नमस्कार मित्रांनो, आज जाणून घेऊया इंदिरा गांधी यांचा विरोध, पुरागमन, राष्ट्रीय सुरक्षेतील निर्णय आणि महाराष्ट्रातील नेतृत्वांशी संबंध। 1977च्या निवडणुकीतील पराभवानंतरही राष्ट्रीय नेतृत्वाची विश्वासार्हता दृढ ठेवत लोकमानसात पुन्हा स्थान निर्माण झाले। 1980च्या निवडणुकीत प्रचंड बहुमतासह सत्तेची धुरा परत प्राप्त झाली। 20 पॉइंट कार्यक्रमाद्वारे गरिबी निर्मूलन, ग्रामीण विकास व सामाजिक सुरक्षा सुधारली। संरक्षण आणि विज्ञान क्षेत्रात अंतराळात संशोधन, आण्विक संशोधन आणि आधुनिक लष्करी धोरणे यांना गती मिळाली। पंजाबमधील दहशतवादी परिस्थिती तीव्र झाल्यावर राष्ट्रीय अखंडतेच्या दृष्टीने ऑपरेशन ब्लू स्टारचा अत्यंत कठीण निर्णय घेण्यात आला। त्याचबरोबर महाराष्ट्रातील नेतृत्वांसोबत राष्ट्रीय राजकारणातील संवाद महत्त्वाचा राहिला। 1976 मध्ये बाळासाहेब ठाकरे आणि इंदिरा गांधी यांची भेट आपत्कालच्या काळातील राजकीय परिस्थिती, कायदा सुव्यवस्था आणि महाराष्ट्रातील आव्हानांवर केंद्र राज्य समन्वयाच्या दृष्टीने घडली। त्याचबरोबर शरद पवार साहेबांसोबत राष्ट्रीय धोरण, शेती, सहकार आणि महाराष्ट्राच्या विकासाबाबत दीर्घकाळ परस्पर विश्वासाचे राजकीय संबंध दिसून आले। 31 ऑक्टोबर 1984 रोजी दुर्दैवी हत्येने देश एका प्रखर नेतृत्वापासून वंचित झाला। राष्ट्रासाठी घेतलेला निर्णय हेच नेतृत्वाचे खरे मापदंड। धन्यवाद।